आपण उदयगिरी मॉनेस्ट्रीमध्ये आहोत आणि त्या मॉनेस्ट्रीमध्ये इथे आपल्याला बुद्धांची मूर्ती दिसते. तो परिसर एकदम जबरदस्त आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघाच्या वास्तव्याच्या खुणा आजही टिकून आहेत. तर इथे जागोजागी तुम्हाला स्तूप बघायला मिळतील. प्रचंड मोठ्या प्रमाणात स्तूप आहे तिथे. अरंत झालेले इथे जे कोणी अरंत झालेले भदंत होते त्यांचे शारीरिक धातू जतन करून इथे सगळे स्तूप ठेवलेले होते. ते स्तूप आजही सुस्थितीत आहेत, बऱ्यापैकी सांभाळलेले आहेत इथे. आणि इथून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तारा, भ्रुकुटी यांचे शिल्पांकन दिसतं. इथे तारा जी आहे, बोधिसत्व तारा, तारांचं शिल्प इथे दिसतं आपल्याला. इथे तारा आहे. तारांच्या डोक्यावरती आपल्याला त्यांच्या डोक्यावर आपल्याला बुद्ध स्तूप दिसते. हे शिल्प कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असेल, ते नंतर तिथून इथे आणून ठेवलेलं आहे. तर इथे तुम्हाला शिलालेख पण दिसेल आणि ही ताराची मूर्ती दिसेल. हे नंतरचा पिरियड आहे. शिलालेख दानकर्त्याचा शिलालेख दिसतोय. इथे ती अक्षमाळा पण दिसते आणि 4 हातांची ही तारा आहे, अनोखी तारा आहे, ती आपल्याला दिसते. आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे स्तूप आहेत ते स्तूप दिसतात आपल्याला. टकतो स्तूप आहेत. असा हा उदयगिरीचा अत्यंत महत्त्वपूर्ण मॉनेस्ट्री आहे.